तर आता आम्ही आलेले आहोत राधाकृष्ण हॉटेलला वडापाव खाण्यासाठी. आता आम्ही रिटर्न चाललेले आहोत उरणला. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया वडापाव खायला. खाणार का इथला वडापाव? बघत राहिलाय काय बोलतच नाहीये. आणि हिला ओळखता ना तुम्ही? दीदी आमची. वडापाव खायला जुन्नर सुट्टी आहे ना. हाय, आता आई आलेली आम्ही वडापाव खायला राधाकृष्ण हॉटेलमध्ये. हाय दीदी. खाल्ला बाबा इष्टांनी काका करतो तसंच वडापावची टेस्ट आहे. मिरची पाहिजे होती ना? आहे तुम्हाला? नको तुम्हाला? आता आम्ही इथे राधाकृष्ण हॉटेलला वडापाव खायला आलेले. आणि हे बघा अजून वडापाव आणलेले. खूप गर्दी आहे इथे म्हणून भाऊंची घाई गडबड आहे. काम चालू आहे. खूप टेस्टी वडापाव आहे. आवडला वडापाव? आवडला वडापाव? मस्त आहे. चांगला आहे ना? टेस्टी आहे ना? आवडला का वडापाव? आवडला? कसा आहे? आलेले आहेत आता इथे मिरची द्यायला आलेत. अहो खरंच टेस्टी वडापाव आहेत. आणि हे माझी आई वगैरे आलेली आहे, त्यांना पण खूप आवडलं वडापाव. बघा यांची पूर्ण फॅमिली आहे इथे आणि खूप मेहनती आहेत सगळे. आणि हे सगळे केलेत ना ते खूप आवडले मला ॲक्च्युली. खूप छान केलेत. पण भाऊ एक सांगू का, ती झाडं होती ना तिथे ती परत लावा. खूप छान वाटत होती झाडं. आणि खूप टेस्टी असतो इथला वडापाव. सगळ्यांना आवडतो आमच्या घरामध्ये. आणि ही ताई ना कोणते? हा का? अच्छा हां हां तुमचे काका, छोटे काका. ओके आईला बघा ना. ओके चला. तर आता आम्ही निघालेले आहोत राधाकृष्ण हॉटेलच्या इथून. असं वाटलं? राधाकृष्ण स्नॅक्स. फ्रेंड्स तुम्हाला खरं सांगू, मी दुसरीकडे 2 किंवा 3 वडापाव खाल्ले ना माझा लगेच घसा बसतो आणि मला लगेच खोकला होतो. पण इथल्या वडापावनी मला काहीच होत नाही. मी 2 खाईन 3 खाईन पण मला काहीच होणार नाही. म्हणून मी सांगते हा वडापाव मला खूप आवडतो ॲक्च्युली. गरम एकदम गरम गरम देतात आणि खूप टेस्टी असतो. चहा पण चांगला असतो आणि खूप चांगली लोक आहेत. चला आता आम्ही इथून निघतोय. आणि मी त्यांना बोलली तिथे झाडं लावा परत, ते फुलं वगैरे छान वाटत होती ती झाडं, फुलांची झाडं आधी. तर काका म्हणतायत लावलेत म्हणून. आता परत नवीन झाडं लावलेली आहेत. तर तुम्ही या इथे राधाकृष्ण हॉटेलचा वडापाव टेस्ट करून बघा. हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. तर तुम्ही बघा तुम्हाला आवडतं की नाही. तुला आवडला ना दीदी? खूप आवडलं, मस्त होतं.
गझल. आपले बिल्डिंग स्टेशन होते आणि समोर आपली बिल्डिंग बघ. एवढं जवळ स्टेशन 9ची आहे ना, 8:30 वाजले. गाडी कसं राहू देते. आपली बिल्डिंग ही